नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही अपेक्षा करतो। बघा मित्र, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्था हा जो काही अभ्यास घटक आहे यावरील PYQ विश्लेषणची सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि यापूर्वी काही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड सुद्धा झालेले आहे। त्यासोबतच मित्र, आजच्या या लेक्चर मध्ये आपण दारिद्र्य या घटकावरील जो काही भाग 2 आहे किंवा पार्ट 2 आहे, या पार्ट 2 मध्ये जे काही PYQ आपले उर्वरित राहिलेले होते ते आपण डिस्कस करणार आहोत। यापूर्वीचा दारिद्र्य या घटकावरील व्हिडिओ आपण नक्कीच पाहिला असेल। त्यासोबत यापूर्वी जे काही PYQ वर आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते सुद्धा आपण बघितलेले असतील आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच जे काही चर्चा होत आहे, जे काही डिस्कशन होत आहे, हे तुमच्या अभ्यासाला दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण असं एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे, होत राहील आणि तुमच्या परीक्षेला सुद्धा या डिस्कशन मधून काही प्रश्न हे रिफ्लेक्ट होताना दिसतील। तर चला मित्र, आजच्या या लेक्चरला आपण सुरुवात करूया। बघा, क्वेश्चन्स पहिला काय आहे, सुरेश तेंडुलकर 2009 ही जे काही समिती होती या समितीने अगोदरच्या दारिद्र्य अनुमान पद्धतीतील 3 त्रुटी दाखवल्या, त्या म्हणजे कोणत्या? मग सुरेश तेंडुलकर समितीने यापूर्वीची जी काही पॉवर्टी लाईन होती आणि ही पॉवर्टी लाईन जेव्हा काउंट केल्या जात होती, मोजल्या जात होती, तेव्हा त्यामध्ये काही त्रुट्या होत्या का तेच त्यांनी दाखवायचं काम केलं। तर त्यांचं पहिलं जे स्टेटमेंट होतं, अन्न हा जो काही घटक आहे तो कालबाह्य झालेला आहे, कारण DT लकडावाला समिती असेल, YK अलग कार्यगट असेल, या कार्यगटांनी किमान जीवनमानाचा जो काही निकष आहे तो अन्न गृहीत धरला होता आणि अन्न ही संकल्पना उष्मांकाशी जोडून 2400 कॅलरीज ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये 2100 कॅलरीज एवढं अन्न मिळवण्यासाठी जो काही आपला दरमहा उपभोग खर्च होता ती त्याने दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती। परंतु तेंडुलकर समितीने काय सांगितलं, अन्न हा घटक काळाच्या ओघामध्ये काय झालेला आहे, कालबाह्य झालेला आहे, कारण भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना स्वीकारलेली आहे आणि निरपेक्ष दारिद्र्याचे जे निकष असतात हे अर्थव्यवस्थेचा, एकूणच देशाचा किंवा एकूणच लोकसंख्या आणि समाजाचा जर विचार केला तर जेव्हा आर्थिक विकास घडून येतो तेव्हा काळानुसार निरपेक्ष दारिद्र्याचे जे निकष असतात ते सुद्धा बदलत असतात। म्हणून तेंडुलकर समितीने काय सांगितलं की केवळ अन्न या घटकाच्या आधारे दारिद्र्य रेषा मोजणे म्हणजे केवळ हंगर लाईन आपण डिफाईन करत आहोत असं त्यांनी म्हटलं होतं। म्हणून अन्न हा जो काही घटक आहे तो कालबाह्य झालेला आहे असं त्यांनी दाखवलं होतं। त्यासोबतच त्यांनी म्हटलं चलनवाढीचा सदोष निर्देशांक, आपण DT लकडावाला कार्यगटाची सुद्धा शिफारस बघितली होती की YK अलग या कमिटीने जो काही चलनवाढीचा निर्देशांक वापरला होता त्याऐवजी लकडावाला यांनी सांगितलं होतं की CPI ॲग्रिकल्चर लेबर हा जो काही इंडेक्स आहे किंमत वाढीचा आणि CPI इंडस्ट्रियल वर्कर हा जो काही चलनवाढीचा निर्देशांक आहे हा ग्रामीण भागासाठी आणि हा शहरी भागासाठी लक्षात घेऊन दारिद्र्याचं मोजमाप करावं, हे कोणी सांगितलं होतं? DT लकडावाला कार्यगटाने सांगितलं होतं। मग चलनवाढीचा सदोष निर्देशांक, यांनी जो चलनवाढीचा निर्देशांक सांगितला होता तो सुद्धा सदोष आहे अशी त्रुटी कोणी सांगितली होती? तेंडुलकर समितीने सांगितली होती। त्यासोबतच YK अलग कमिटी असेल किंवा DT लकडावाला कार्यगट असेल, यांनी असं गृहीत धरलं होतं की शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात, त्यामुळे शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च दारिद्र्य मोजताना लक्षात घेणं आवश्यक नाही। परंतु तेंडुलकर समितीच्या लक्षात आलं की अन्न घटक कालबाह्य झालेला आहे, चलनवाढीचा जो काही निर्देशांक आहे तो सदोष आहे आणि शासनाद्वारे शिक्षण आणि आरोग्य ह्या सुविधा पुरवल्या जातात असं नाही। तर 1991च्या नंतर किंवा LPG धोरण स्वीकारल्यानंतर शिक्षण आणि आरोग्य हे आपण खाजगी क्षेत्रामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात पुरवल्या जातं। म्हणून दारिद्र्य मोजत असताना किंवा दारिद्र्यातील कुटुंबाचा शोध घेत असताना, पॉवर्टी लाईन ठरवत असताना आपल्याला शिक्षणावरील आणि दारिद्र्यावरील होणारा खर्च सुद्धा मोजणे आवश्यक आहे असं कोणी सांगितलं होतं? सुरेश तेंडुलकर समिती कधी आली होती? 2005 डिसेंबर 2005 ला ही समिती स्थापन करण्यात आली होती। नोव्हेंबर 2009 ला या कमिटीने रिपोर्ट केला होता आणि मग नियोजन आयोगाने 2011 ला
या कमिटीच्या शिफारशीच्या आधारे आणि NSSO यांनी जे काही खर्चाचे आकडे गोळा केले होते, अनुमान गोळा केले होते, त्याच्या आधारे दारिद्र्याचे रिवाइज किंवा सुधारित आकडे जाहीर केले होते. म्हणून या क्वेश्चनच्या अनुषंगाने आपल्याला हे लक्षात ठेवायचं की तेंडुलकर समितीने यापूर्वीच्या पॉवर्टी लाईन मध्ये काय दोष होते किंवा काय त्रुट्या होत्या ते काय दाखवून दिलं. तर ए, बी आणि डी पर्याय क्रमांक जर बघितला आपण तर ए, बी आणि डी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर हे जे काही चर्चा आहे ही नक्कीच तुमच्या परीक्षेला उपयुक्त ठरणार आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही यापूर्वी अभ्यास केला असेल, PYQ वाचले असतील तर यामध्ये तुमचं रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारत सरकारच्या खालीलपैकी दारिद्र्य निवारणाच्या कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत गरिबांना कमी दरात धान्य दिले जाते? आपल्या सर्वांना माहित आहे की भारत सरकारमार्फत जी काही योजना राबवल्या जाते, भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, FCI असेल, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून जी काही योजना राबवल्या जाते ती म्हणजे PDS म्हणजे काय? पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था. PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. मग ही सिस्टीम कुठं काम करते? तुम्ही जर राशन दुकान बघितलं असेल, राशन दुकान कुठलं दुकान आपल्या गावामध्ये राशन दुकान असते? स्वस्त धान्य दुकान असं म्हटलेलं असते. मग सरळ या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. सगळ्यांना माहित आहे की कोणत्या योजनेच्या माध्यमातून कमी दरामध्ये धान्य पुरवल्या जातं? तर PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. त्यानंतर NREP हा सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम होता, दारिद्र्य आणि रोजगाराचा. IRDP म्हटलं तर IRDP हा सुद्धा कार्यक्रम काय आहे? दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित आहे. मग NREP कधी आला होता? 1980 ला आला होता, 2 ऑक्टोबर 1980 ला. IRDP जर बघितलं, IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा सुद्धा 2 ऑक्टोबर 1980 ला संपूर्ण भारतभर सुरू करण्यात आला होता आणि त्यापूर्वी 1978 ला पायलट स्वरूपामध्ये सुरू करण्यात आला होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग दारिद्र्य निर्मूलनाचे डायरेक्टली कोणते प्रोग्राम होते आणि इनडायरेक्टली कुठले होते याच्यावर सुद्धा वारंवार आयोगाने प्रश्न विचारले. NREP म्हटलं तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीचा कार्यक्रम होता. IRDP म्हणजे एकात्मिक ग्रामीण विकासाचा कार्यक्रम होता. ग्रामीण विकास करायचा परंतु एकात्मिक करायचा. मग हा सुद्धा डायरेक्टली दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीचा प्रोग्राम होता. हे सगळं आपण परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, DT लकडावाला कार्यगट असेल, यांच्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी पुढील बाबीवर केलेला खर्च समाविष्ट करण्यात यावा. आताच आपण डिस्कस केलं की तेंडुलकर समितीने सांगितलं अन्न या घटकासोबत कुठलं बघायचं? शिक्षण आणि आरोग्य या 2 घटकावरील जो खर्च असेल तो खर्च लक्षात घेऊन सुधारित दारिद्र्य रेषा निश्चित करण्याचं काम कोणी केलं होतं? तेंडुलकर समितीने केलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक जर बघितलं अ आणि ब म्हटलं तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ऊर्जेचा वापर हे मात्र गृहीत धरलेलं नाही. रंगराजन कमिटीने सुद्धा ऊर्जेचा वापर हे गृहीत धरलेलं नाही. आपण पुढे डिस्कस करणारच आहोत. चला पुढचा प्रश्न बघूया. रंगराजन समितीच्या मते 2011-12 मध्ये बघा STI प्री 2016चा क्वेश्चन आहे. मग काय म्हटलं त्यांनी? ए स्टेटमेंट बघा. भारतातील 29.5% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे आणि ग्रामीण भागातील 30.9% लोकसंख्या व शहरी भागातील 26.4% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. रंगराजन कमिटी कधी आली? 2012 ला आली. अहवाल कधी दिला? 2014 ला दिला. आकडे कोणते रिवाइज झाले? 2009-10 आणि 2011-12. मग 2009-10 ला जो काही NSSO चा जो राऊंड होता कितवा होता? NSSO चा 66वा राऊंड होता आणि 11-12चा जो काही राऊंड होता NSSO चा तो होता 68वा राऊंड होता. 2004-5 म्हटलं तर 61वा होता. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. मग 2011-12 ला त्यांनी खर्चाची पातळी काय सांगितली?
972 रुपये ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 1402. कुणी? रंगराजन कमिटी. निकष काय होते? निकष होते अन्न हा एक घटक, अन्न हा एक घटक, त्याच्यानंतर आवश्यक 4 घटक किंवा आवश्यक 4 वस्तू, बरोबर, आवश्यक 4 वस्तू आणि इतर वस्तू अशा पद्धतीने त्यांनी निकष काय ठरवला? अन्नावरील खर्च, 4 आवश्यक वस्तूवरील खर्च आणि इतर बाबीवरील खर्च. मग 4 आवश्यक वस्तू जर विचारल्या तर कुठल्या कुठल्या 4 म्हणायचं? कपडे, बरोबर, त्याच्यानंतर शिक्षण, कपडे, शिक्षण, निवारा आणि वाहतूक खर्च. हे लक्षात ठेवायचं. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ज्या ठिकाणी प्रश्न आलेला नाही यापूर्वी त्या ठिकाणी प्रश्न येणार आहे. मग याने 4 आवश्यक गोष्टी किंवा 4 आवश्यक बाबी ज्या सांगितल्या त्या कुठल्या कुठल्या सांगितल्या? कपडे सांगितलं, शिक्षण सांगितलं, निवारा सांगितलं आणि वाहतूक खर्च सांगितलं. ह्या 4 वरच तुम्हाला क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीने रंगराजन कमिटी लक्षात ठेवायचं. त्यांनी दारिद्र्याचं प्रमाण काय सांगितलं? एकूण दारिद्र्य 2011-12 त्यांनी 29.5 सांगितलं, ग्रामीण भागामध्ये 30.9 आणि शहरी भागामध्ये 26.4% सांगितलं. हे आकडेवारी सुद्धा पाठ करायची. का करायची? यापूर्वी जर आयोगाने PYQ मध्येच आकडेवारी विचारली असेल तर नक्कीच तुमच्या परीक्षेला सुद्धा आकडेवारी परत रिपीट होण्याची शक्यता असते. प्रश्नाचं स्वरूप बदलेल परंतु आकडेवारी अशीच राहणार आहे. मग हे दारिद्र्याचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर हा खर्च आहे ग्रामीण आणि शहरीसाठी, हे घटक आहेत आणि हे 4 घटक कुठले आहेत? कपडे, शिक्षण, निवारा आणि वाहतूक खर्च. हे 4 घटक लक्षात ठेवायचे रंगराजन कमिटी नुसार. त्यानुसार रंगराजन कमिटीने जे दारिद्र्याचं मोजमाप केलं ते URP, त्याच्यानंतर MRP आणि MMRP मध्ये काय लक्षात घेतलं जातं? URP मेथड, MRP मेथड आणि MMRP सोबत 7 दिवस. म्हणजे URP म्हटलं तर 30 दिवसाचा कालावधी असतो, MRP म्हटलं तर 365 दिवसाचा कालावधी आणि MMRP 7 दिवस. म्हणजे 30 दिवसामध्ये म्हणजेच महिन्याच्या काठी आपण जो काही उपभोग खर्च करतो त्याचं कॅल्क्युलेशन URP मेथडनं केलं जातं. अधूनमधून वर्षभरात लागणाऱ्या ज्या 5 वस्तू आहेत त्या MRP मध्ये आणि आठवड्याभरामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या MMRP मध्ये. अशा पद्धतीने ह्या 3 मेथड. तर MMRPचा उपयोग कोणी केला? रंगराजन कमिटीने केलेला आहे. या पद्धतीने आपण ही लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, तेंडुलकर समितीवर परत क्वेश्चन आहे. तेंडुलकर यांची दारिद्र्य मोजदाताची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कारण का? कारण बघा, तेंडुलकर समितीने जे काही मोजमाप केलं त्यामुळे आकडेवारी अधिकची मिळालेली आहे. का? तर यांनी अन्नासोबत कुठल्या घटकाचा विचार केला होता? अन्नासोबत शिक्षण आणि आरोग्य. आरोग्यावरील होणारा जो खर्च आहे, शिक्षणावरील होणारा खर्च यापूर्वी नियोजन आयोगाने काउंट केला नव्हता, परंतु तेंडुलकर समितीने सांगितल्यानंतर त्या पद्धतीने आकडे रिवाइज झाले. मग हा जो खर्च वाढलेला आहे त्याच्यामुळे काय झालेला आहे की इथं काय म्हटलं? दारिद्र्य मोजदाताची संख्या नियोजन मंडळाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. कारण कुटुंब कल्याण, आरोग्य, शिक्षणावरील खर्चाचा कुटुंब कल्याण. आता बघा, यामध्ये शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चाचा समावेश करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. हे आहे का? कुटुंब कल्याण म्हटलं का त्यांनी, शिक्षण, आरोग्य म्हटलं, पिण्याचे पाणी, चांगल्या दर्जाचा अन्नावरील खर्च नाही, त्याच्यानंतर रोजगाराकरिता स्थलांतर खर्च नाही. तर अन्न, शिक्षण, आरोग्य या 3 घटकावरील जो काही तुमचा खर्च असेल तो काउंट करणे. आणि याच्यामुळे यापूर्वी अन्नावरच जो खर्च केला जात होता तोच काउंट केला जात होता, आता मात्र शिक्षण आणि आरोग्यावर. मग 3 घटक झाले आणि 3 घटकावरचा खर्च साहजिकच अन्न या घटकापेक्षा जास्त असेल. आणि म्हणून मग तेंडुलकर समितीने जे काही आकडे दिलेले आहेत ते नियोजन मंडळाचे यापूर्वीच्या आकड्यापेक्षा जास्त आहेत, अंदाजापेक्षा जास्त आहेत. जसं की आपण 2004-05 जर विचार केला, 2004-05 मध्ये लकडावाला कार्यगटाच्या शिफारशीनुसार नियोजन आयोगानं जे काही दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं त्यानुसार भारतामध्ये 27.5% लोक दारिद्र्य रेषाखाली किंवा पॉवर्टी लाईन खाली राहत होते. पण 2004-05 ला जेव्हा आपण तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार किंवा तेंडुलकर समितीने जे निकष सुचवले त्याच्यानुसार जर दारिद्र्याचं मोजमाप केलं
तर आपल्याला भारतामध्ये 37.2% दारिद्र्य आढळून येते. आणि हेच जर आपण ग्रामीण भागात बघितलं तर 41.8% आणि शहरी भागात पकडलं तर 25.7% अशा पद्धतीने काय आहे दारिद्र्याचं प्रमाण हे किंवा दारिद्र्याचे जे अंदाज होते हे यापूर्वीच्या आकड्यापेक्षा अधिक भरलेले आहेत. त्याचं कारणच तेंडुलकर समितीचे निकष काय सांगतात, अन्न या घटकासोबत शिक्षण आणि आरोग्य या घटकावरील जो खर्च आहे तो खर्च लक्षात घेऊन दारिद्र्याची रेषा निश्चित करायची आहे, म्हणून हे जास्त भरलेले आहेत. हे या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघा. पुन्हा एकदा असे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसतात की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता घटत्या क्रमाने राज्यांची क्रमवारी 2011-12 मध्ये अशी होती. 2011-12 म्हटले रंगराजन कमिटी असू शकते किंवा तेंडुलकर कमिटी सुद्धा असू शकते. या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिक असा उल्लेख केला का फक्त राज्यांचा क्रम लावा. तर सर्वात जर बघितलं आपण कुठं म्हटलं त्यांनी घटत्या क्रमाने लावा. तर घटत्या क्रमाने लावायचं असेल तर गुजरात, त्याच्यानंतर तुमचं केरळ, गुजरात, त्याच्यानंतर पहिला पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. बघा हे क्रम लक्षात ठेवताना थोडी आपली अडचण होते. यांचं पर्सेंटेज माहित पाहिजे, क्रम कसा लावायचा ते सुद्धा. आता विकसित राज्य जर बघितलं शैक्षणिक दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या किंवा इतर सर्व गोष्टीमध्ये तर काय असेल, केरळ असेल, नंतर गुजरात आहे, नंतर महाराष्ट्र आहे हे जर बघितलं, आणि नंतर कर्नाटक आहे. CBAD असा जो क्रम आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. हे याचं अचूक उत्तर आहे. बघा असे क्रम सुद्धा लक्षात ठेवायचे किंवा वाचायचे जेणेकरून परीक्षेला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. परंतु प्रश्न कुठे आला बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला आहे. म्हणजे एकदम डिटेल क्वेश्चन कुठे येतात, राज्यसेवा मुख्य परीक्षेला किंवा आपल्या कंबाईन मुख्य परीक्षेला येतात. परंतु प्रीला येणारे क्वेश्चन थोडे त्या तुलनेने काय असतात, दर्जा थोडासा त्यांचा कमी पातळीचा असतो. जर राज्याचा विचार केला आपण तर 1993-94, त्याच्यानंतर 99-2000, त्याच्यानंतर 2004-5 या सगळ्या मोजमापीमध्ये ओरिसा राज्यामध्ये काय झालेलं आहे, ओरिसा राज्यामध्ये सर्वाधिक दारिद्र्याचं प्रमाण होतं. परंतु तेंडुलकर समितीने जेव्हा मोजलं 2009-10 कुठलं राज्य होतं, बिहार राज्य होतं. कुठलं राज्य आहे, बिहार राज्य. आणि 2011-12 म्हटलं तर छत्तीसगड राज्य. दारिद्र्याचं सर्वात जास्त प्रमाण जर बघितलं तर छत्तीसगड 2011-12 नुसार, 2009-10 नुसार बिहार, आणि 93-94, 99-2000 आणि 4-5 नुसार ओडिसा. हे सुद्धा लक्षात असू द्या. सर्वात कमी म्हटलं तर अंदमान निकोबार. आता हे क्रम तुम्ही पाठ करायचे आहेत. सर्वच क्रम आपण इथं डिस्कस करू शकत नाही किंवा हे तुम्हाला शोधावं लागतील, नेमके कुठं आहेत काय आहेत ते शोधावं लागेल आपल्याला. तर अशा पद्धतीने हे सुद्धा लक्षात ठेवा. एवढं जरी लक्षात ठेवलं तर फ्री पर्यंत तुमचं काम भागून जाऊ शकतं. लोकसंख्या जर विचारली तर सर्वात जास्त लोकसंख्या UP, त्याच्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर महाराष्ट्र. UP नंतर मध्य प्रदेश आहे. UP, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र असा क्रम आहे. लक्षात ठेवा. UP, बिहार, त्याच्यानंतर MP, त्याच्यानंतर वेस्ट बेंगाल आणि महाराष्ट्र MH. हे क्रम लक्षात ठेवा. हा क्रम सुद्धा तुम्हाला परीक्षेला एखाद्या लोकसंख्या लक्षात घ्या. लोकसंख्येचं प्रमाण नाही, त्या राज्यातील लोकसंख्या दारिद्र्य रेषेमध्ये किंवा दारिद्र्याच्या खाली किती लोकसंख्या आहे यानुसार हा क्रम आहे, आणि हा तुमचा दारिद्र्याचे प्रमाण याच्यानुसार हा क्रम आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही टॅकल करू शकता किंवा अशा पद्धतीने काय लक्षात ठेवायचं, कसं लक्षात ठेवायचं, प्रश्न कसा फ्रेम होतो याच्यासाठी आपण हे डिस्कशन करत आहे. बघा दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना, आता असा क्वेश्चन आला तर काय लक्षात ठेवायचं, दारिद्र्य निर्मूलनासाठी म्हणजे डायरेक्टली दारिद्र्य निर्मूलनासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी. कारण लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर उत्पन्न मिळेल, आणि उत्पन्न मिळालं तर त्यांचं नक्कीच उत्पन्नाची पातळी वाढल्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण किंवा दारिद्र्यातून ते बाहेर येणार. म्हणून दारिद्र्य निर्मूलनासाठी जेव्हा प्रश्नामध्ये क्वेश्चन्स मध्ये असा शब्द येतो तेव्हा डायरेक्टली दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या योजना होत्या
त्या लक्षात घ्यायच्या. मग कुठल्या होत्या? एकात्मिक ग्रामीण विकास योजना आपण यापूर्वीच बघितली. कधी सुरू झाली रे मित्र? 1980 ला. ऑक्टोबर 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू झाली. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना NREP म्हटलं तर साधारणतः 2000 सप्टेंबर 2001 ची ही योजना आहे. NREP राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. त्याच्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार योजना म्हणलं तर RLEGP ही 1983 ची योजना आहे. या सगळ्या योजनांचा काय मोटिव्ह होता? तर दारिद्र्य निर्मूलनासाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी ह्या योजना सुरू करण्यात आल्या होत्या. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. भारतातील दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत यांनी वर्तवलेला आहे. कोणी कोणी वर्तवला? दांडेकर आणि रथ. आपल्याला माहित आहे भारतातील दारिद्र्य हे त्यांचं पुस्तक आहे. भारतातील दारिद्र्य हे एक लक्षात ठेवायचं. पॉवर्टी इन इंडिया हे बुक कुणाचं आहे असा प्रश्न आला तर दांडेकर आणि रथ यांचं आहे. यांनी काय सांगितलं होतं? ग्रामीण भागामध्ये 50% यांना दारिद्र्य आढळून आलं होतं. ग्रामीण भागामध्ये त्यांना 40% दारिद्र्य आढळून आलं होतं आणि शहरी भागामध्ये 50% दारिद्र्य आढळून आलं होतं. म्हणजे बघा बाकी सगळे अर्थतज्ञ जर बघितले किंवा कार्यकट बघितले तर त्यांना ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाण आढळून आलं, शहरी भागामध्ये कमी प्रमाण आढळून आलं. पण एकमेव अर्थतज्ञ किंवा दांडेकर आणि रथ यांनी जो दारिद्र्याचा अभ्यास केला त्यांना असं आढळून आलं की ग्रामीण भागामध्ये कमी दारिद्र्याचं प्रमाण आणि शहरी भागामध्ये जास्त आहे. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? तर सर्व कार्यगट काय सांगतात की दारिद्र्याचं प्रमाण हे ग्रामीण भागामध्ये जास्त आहे, परंतु यांनी काय सांगितलं? ग्रामीण नाही तर तुलनेनं शहरी भागामध्ये जास्त आहे. मग हे अपवादात्मक स्वरूपाच्या पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ते विचारलेलं आहे. तर त्या अनुषंगाने ही आकडेवारी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे काही कॅलरी हा जो काही निकष आहे किंवा उष्मांक हा जो निकष आहे, उष्मांक हा जो निकष आहे, हा निकष दारिद्र्य रेषेसोबत जोडण्याचा पहिला जो प्रयत्न केला तो कुणी केलेला आहे? दांडेकर आणि रथ यांनी केलेला आहे. तर हे लक्षात ठेवा. 3 फॅक्ट्स हे महत्वाचे आहेत. तर पॉवर्टी इन इंडिया कोणाचं बुक आहे म्हटलं तर दांडेकर आणि रथ. म्हणजे दांडेकर आणि रथ यांनी दारिद्र्याचा अंदाज वर्तवलेला. डॉक्टर वर्धन, PK वर्धन आणि मॉन्टेनसिंग अहलुवालिया यांनी सुद्धा भारतातील दारिद्र्याचं मोजमाप केलेलं आहे, अंदाज वर्तवलेला आहे. PK वर्धन हे नाव लक्षात ठेवायचं. यांनी ग्रामीण भागातील दारिद्र्याचा अभ्यास केलेला आहे. आणि मॉन्टेनसिंग अहलुवालिया जे की नियोजन आयोगाचे काही कालावधीसाठी उपाध्यक्ष सुद्धा होते, यांनी सुद्धा भारतातील दारिद्र्याचा अभ्यास केलेला आहे, अंदाज वर्तवलेला आहे. BS मिन्नास यांचं काय? प्लॅनिंग अँड पुअर किंवा नियोजन आणि दारिद्र्य हे एक बुक आहे. BS मिन्नास यांनी सुद्धा ग्रामीण दारिद्र्याचा अभ्यास केलेला आहे. आणि PD ओझा जे की तुम्हाला माहिती आहे सुरुवातीलाच आपल्या चॅप्टर मध्ये भारतामध्ये दारिद्र्याचा मोजमाप कुणी केलं? दादाभाई नौरोजी असेल, मुंबई प्लॅन असेल किंवा नंतर कोणाचं नाव येतं? PD ओझा. 1960 या वर्षासाठी त्यांनी दारिद्र्याचे काय होते? अंदाज वर्तवलेले होते. तर या प्रश्नाच्या अनुषंगाने हे सर्वच लोक आहेत की ज्यांनी भारतामधील दारिद्र्याचा अंदाज वर्तवलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. पुढे जाऊया मित्र. बघा प्राध्यापक SD तेंडुलकर यांनी गरिबीचा अंदाज वर्तवण्यासाठी तज्ञ गटाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी ही नियोजन मंडळाने दिलेल्या आकडेवारीपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या अधिक आहे. का आहे? तर पॉवर्टी लाईन बास्केट आहे. या पॉवर्टी लाईन बास्केट मध्ये त्यांनी आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. यापूर्वी सुद्धा आपण यावर काय केलेलं आहे? डिस्कशन केलेलं आहे. बघा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा क्वेश्चन आहे. लेंदी क्वेश्चन आहे आणि वाचायला वेळ लागतो. अशा पद्धतीने सुद्धा क्वेश्चन्स फ्रेम केले जातात जे की टाइम कंझ्युमिंग करतात. आपल्याला त्याचं उत्तर येतं परंतु टाइम कंझ्युम करतात. म्हणून PYQ विश्लेषण असेल, टेस्ट सिरीजच्या माध्यमातून सराव असेल किंवा वारंवार रॅपिड रिव्हिजन असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या त्या परीक्षा हॉलमध्ये जो काही टाइम दिलेला आहे त्या टाइम वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतात. म्हणून हे सगळं आपण
करायचा आहे आणि सगळ्या मार्गाने अभ्यास केल्यानंतर नक्कीच आपला स्कोर चांगला येऊ शकतो. तेंडुलकर सूत्रानुसार दारिद्र्यात मोठ्या प्रमाणात घट झाली, याचे कारण काय कारण आहे? 2004-05 ते 2011-12 या कालावधीत तेंडुलकर समितीचे आकडे लक्षात घेतो आपण. 2004-05 ला त्यांना 37.2% एवढं त्यांना दारिद्र्याचं प्रमाण आढळून आलं. 2009-10 ला जर गेलो आपण तर 29.8% आणि 2011 ला गेलो तर 21.9% असं दारिद्र्याचं प्रमाण म्हणजे दारिद्र्यामध्ये घट होताना दिसत आहे. मग याचं काय कारण असेल? उच्च विकास दर, मनरेगावरील वाढीव खर्च, उच्च किमती, सर्वसमावेशक विकास. बघा, उच्च किमती असतील, किंमत पातळी वाढत असेल तर दारिद्र्यामध्ये घट होत नाही, कारण लोकांचं काय होतं, खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. जर अर्थव्यवस्थेतील किंमत पातळी वाढत असेल, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढत असतील तर गरिबीत राहणारे लोक किंवा गरिबीच्या वर असणारे लोक सुद्धा त्यांचा खर्च वाढल्यामुळे गरिबीमध्ये जाऊ शकतात. मग हा पर्याय होणार नाही. उच्च किमती किंवा किंमत वाढ झाल्यामुळे दारिद्र्यामध्ये घट होत नाही, तर दारिद्र्यामध्ये वाढ होऊ शकते. म्हणून सी ऑप्शन नाही. यांनी काय विचारलं? घटीचं कारण विचारलं. मग सी नसेल तर हा पर्याय होणार नाही. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आता ए, बी आणि डी इथं आपण कन्फ्युजन होऊ शकतो. मग ए, बी, डी असा काही क्वेश्चन्स आहे का? हा सुद्धा पर्याय आहे आणि ए, बी हा सुद्धा आहे. सर्वसमावेशक विकास हा कधी आला रे मित्र? 2007 ते 12 या कालावधीसाठी जी पंचवार्षिक योजना होती, 11वी पंचवार्षिक योजना, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा पुढे जे आपण बघितलं की 2014 ला जी जनधन योजना आणली होती वित्तीय समावेशनाची, म्हणजे अशा पद्धतीने समावेशक विकास हा पुढचा टप्पा आहे. त्यापूर्वी काय होतं? उच्च विकास दर आणि मनरेगावरील वाढीव खर्च यामुळे दारिद्र्यामध्ये घट झाली असं तेंडुलकर यांना आढळून आलं होतं. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. खालीलपैकी कोणते किंवा कोणते विधाने योग्य आहेत हे सुद्धा महत्वाचे. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचा उद्देश गरिबांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. यस, दारिद्र्य निर्मूलन जर करायचं असेल तर जे गरिबीमध्ये राहणारे लोक आहेत, बिलो पॉवर्टी लाईन जे लोक राहतात, जे कुटुंब राहतात, जो गट राहतो, त्याला जर दारिद्र्य रेषेच्या वर आणायचं असेल तर नक्कीच त्यांचं उत्पन्न वाढावं लागेल. मग दारिद्र्य निर्मूलनासाठी जे कार्यक्रम किंवा ज्या योजना राबवतो त्याचा उद्देश काय असेल? गरिबांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे. हे विधान काय आहे? ॲब्सोल्युटली बरोबर आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या हेतूने सुरू केली. राष्ट्रीय कृषी विकास योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी सुरू केली का? नाही. डायरेक्टली नाही, इनडायरेक्टली म्हणता येईल आपल्याला. मग ही योजना कशासाठी होती? कृषी क्षेत्राचा विकास घडून आणणे. कृषी क्षेत्राचा विकास घडून आणणे. कधी सुरू केली? 11व्या पंचवार्षिक योजनेत 2007 ला ही योजना सुरू झाली होती. 2017 ला राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हटलं तर 2007 आणि याच योजनेचं नवीन नाव काय? रफ्तार. काय केलेलं आहे? रफ्तार नाव केलेलं आहे 2017 ला. ही योजना अत्यंत महत्वाची आहे. योजनेवर सुद्धा वारंवार क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. तर बघा, ही योजना बरोबर आहे. कृषी विकास करणे, कृषी विकासातून लोकांचा काय करणे? विकास घडवून आणणे. ग्रामीण क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, यामधील जे लोक काम करतात, जे कुटुंब काम करतात, व्यक्ती काम करतात, त्यांचा विकास घडवून आणणे. त्यांचा विकास होत असेल तर नक्कीच त्यांचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढलं तर जे गरिबीच्या खाली आहेत ते गरिबीच्या वर येणार आहेत. परंतु डायरेक्टली आपण दारिद्र्य निर्मूलनासाठी ही योजना सुरू केली का? डायरेक्टली ही योजना सुरू केलेली नाही. म्हणून बी स्टेटमेंट चुकीचं आहे. इनडायरेक्टली दारिद्र्य निर्मूलन होऊ शकतं पण डायरेक्टली नाही. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. हे सुद्धा लॉजिक आपण आपल्या अभ्यासातून डेव्हलप करायचं आहे की काय लागू होतं, काय लागू होत नाही, हे प्रश्न बघून, प्रश्नातील स्टेटमेंट बघून आणि खालचे पर्याय बघून लक्षात घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. मानवी दारिद्र्य निर्देशांक कधी आला होता रे? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मित्र कधी आला होता? 1997च्या HDI सोबत UNDP ने काय केलं होतं? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स सुद्धा डेव्हलप केला होता आणि HDI चे जे निकष होते त्याच्याच आधारे HPI सुद्धा मोजला होता. आणि अलीकडे HPI ची जागा कोणी घेतली? 2010 ला HPI ची जागा घेतली MPI ने, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, जो की 2010 ला आला. हा सुद्धा UNDP आणि ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड
जे काही आहे इनिशिएटिव्ह जी काही संस्था आहे OPHI ज्याला म्हणतो आपण OPHI, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, अशा पद्धतीने जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून काय केला जातो, MPI काढला जातो. आणि MPI ने कशाची जागा घेतली, HPI ची. कधी घेतली, 2010 ला घेतली. इथं काय विचारलं, मानवी दारिद्र्य निर्देशांकाचे मोजमाप खालील निकषाच्या आधारे होते. तर कुठलं, दीर्घ आयुर्मान, जे SDI चे निकष आहेत ते ज्ञान म्हणजे शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा, ज्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणत असतो, त्याच्या आधारे राहणीमानाचा दर्जा मोजला जातो. त्याला काय म्हणतो आपण, जी ग्रॉस नॅशनल इन्कम किंवा प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट दरडोई, याच्या आधारे आपण काय मोजत असतो, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स किंवा तुमचं UNDP न जो काही HDI डेव्हलप केलेला आहे, या HDI मध्ये राहणीमानाचा दर्जा GNP दरडोई याच्या आधारे मोजला जातो. शिक्षण म्हटलं तर शाळेचा विचार केला जातो, आणि दीर्घ आयुर्मान म्हटलं तर आरोग्य. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. प्रश्नात काय विचारलं, HPI विचारला, हे लक्षात असू द्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. दोन संकल्पना आहेत, निरपेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष आणि सापेक्ष. सापेक्ष म्हणजे काय, तुलना करणे किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी त्याला म्हणतात. म्हणजे रिलेट करणे, कुठल्या तरी घटकासोबत रिलेट करणे, म्हणजे कमी उत्पन्न गटाचा उच्च उत्पन्न गटासोबत काय करणे, तुलना करणे. आणि तुलनेच्या आधारे जेव्हा दारिद्र्य मोजतो तेव्हा त्याला म्हणतात सापेक्ष दारिद्र्य म्हणतात. मग सापेक्ष दारिद्र्य मोठ्या प्रमाणात विकसित देशामध्ये ही संकल्पना वापरल्या जाते, कारण विकसित देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचं पूर्णपणे निर्मूलन झालेलं असते. म्हणून आता मोजायचं काय, तर सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे एक प्रकारे काय, रँक तयार करणे, रँक किंवा क्रमवारी. मग क्रमवारी जर म्हटलं 1 2 3 4, ही क्रमवारी आपल्याला सतत अर्थव्यवस्थेत दिसत राहणार आहे. कोणीतरी कोणाच्या तुलनेमध्ये श्रीमंत आणि गरीब राहणार आहे. म्हणून सापेक्ष दारिद्र्य अशी संकल्पना आहे की तिचं पूर्णपणे निर्मूलन करता येत नाही. निरपेक्ष दारिद्र्य काय, किमान जीवनमानाचे निकष ठरवणे आणि त्याचा जो खर्च आहे त्या खर्चाच्या आधारे अर्थव्यवस्थेतील किंवा लोकसंख्येतील असे व्यक्ती किंवा असा गट ज्याचा आपण मोजमाप करत असतो. भारतामध्ये किंवा विकसनशील आणि अविकसित राष्ट्रामध्ये सुरुवातीला निरपेक्ष दारिद्र्य निर्मूलनावर भर दिलेला असतो, कारण लोकांच्या गरजा, किमान जीवनमान गरजा भागणे हा अर्थव्यवस्थेतील किंवा आर्थिक विकासाचा उद्देश असतो. मग या ठिकाणी काय विचारलं, सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष. दरडोई उपभोग खर्च लक्षात घेतो का, दरडोई उपभोग खर्च आपण निरपेक्ष दारिद्र्यासाठी लक्षात घेतो. पोषण आहार मूल्य किंवा अन्न किंवा उष्मांक कशासाठी लक्षात घेतो आपण, निरपेक्ष दारिद्र्य मोजण्यासाठी. परंतु विविध उत्पन्न गटातील किंवा विविध गटातील उत्पन्न वितरण कसं झालेलं आहे, उच्च उत्पन्न गट असेल आणि निम्न उत्पन्न गट असेल, यामध्ये अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे वितरण कसं झालं, त्यासोबत उत्पन्न पातळी कशी आहे, या दोन घटकाच्या आधारे म्हणजे C आणि D या दोन घटकाच्या आधारे आपण काय करतो, सापेक्ष दारिद्र्य मोजतो. सापेक्ष दारिद्र्य मोजणारे इंडेक्स कुठले आहेत, तर गिनी गुणांक आहे, लॉरेन्झ कर्व आहे, गॅब्रियन पाल्मा यांनी पाल्मा गुणोत्तर मांडलेला आहे, आणि पंचम गुणोत्तर. हे चार गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक गिनी गुणांक, दुसरा लॉरेन्झ कर्व, तिसरा पाल्मा गुणोत्तर, आणि चौथं काय आहे मित्र, चौथा आहे पंचम गुणोत्तर. हे चार जे इंडेक्स आहेत, हे चार जे हे आहेत गिनी गुणांक ज्याला आपण म्हणतो, तर हे जे चार घटक आहेत हे सापेक्ष दारिद्र्य मोजणारे आहेत. मग तुम्हाला जर प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञांनी सापेक्ष दारिद्र्य मोजमाप केलेलं आहे, तर गिनीचं नाव सांगायचं, लॉरेन्झचं नाव सांगायचं, गॅब्रियन पाल्मा यांचं नाव सांगायचं, आणि पंचम गुणोत्तर यांचं नाव सांगायचं. हे तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. असे काही स्टेटमेंट येत असतात बघा, दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही. हे स्टेटमेंट कुणाचं आहे, कुठल्या तरी स्टेट बोर्ड मधलं, NCERT मधलं, YCMU च्या बुक मधलं हे स्टेटमेंट असणार आहे. आणि कुठे विचारलं, PSI पूर्व परीक्षा 2014 ला. हा क्वेश्चन परत रिपीट झाला तर आपल्याला माहित पाहिजे. तर हे जे विधान आहे ते डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, स्वामी विवेकानंद, सोनिया गांधी, MS स्वामीनाथन, डॉक्टर VM दांडेकर.
तर दांडेकर आणि MS स्वामीनाथन यांचा तुम्ही अभ्यास थोडासा व्यवस्थित करून ठेवायचा आहे. असे काही स्टेटमेंट असतील तर आपण पुढे त्याच्यावर डिस्कस करणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जी काय PYQ सिरीज आपली संपल्यानंतर आपण काय करणार आहोत, रॅपिड रिव्हिजन ही एक सिरीज सुरू करणार आहोत आपल्या चॅनलवर. तर नक्कीच आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जे काही इकॉनॉमी रिलेटेड जे काही अपडेट्स असतील ते वेळोवेळी मिळत राहतील. सोबतच जे काही मी डिस्कशन करतो, चर्चा करतो, याचा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये फायदा होतो हे मी विश्वासानं तुम्हाला सांगू शकतो. पुढचा प्रश्न बघा, तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेवर आधारित सरकारी अंदाजानुसार 2009-10 साली किती टक्के लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती? 2009-10, आत्ताच आपण बघितलं 2004-5 ला किती होतं? 37.2%. 2009-10 ला गेलो आपण तर 2009-10 ला 29.8% आणि 2011-12 म्हटलं तर 21.9%. हे लक्षात ठेवायचं. मग हे 21.9% म्हटलं तर याच्यामध्ये जर ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर 25.7% आणि शहरी भागामध्ये म्हटलं तर 13.7%. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ग्रामीण 25.7 आणि शहरी 13.7. एकूण म्हटलं तर 21.9. याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स आला होता. इथं 29.8 आहे. इथं जर आपण ग्रामीण शहरी म्हटलं तर 33 पॉईंट हे ग्रामीण होतं आणि शहरी म्हटलं तर 20 पॉईंट समथिंग होतं. 33 आणि 20 हा आकडा लक्षात ठेवायचा. इथं जर 37 पॉईंट किती होतं? 2 होतं. तर ग्रामीण होतं 41.8 आणि शहरी होतं 25.7. हे आकडे लक्षात ठेवायचे आहेत. पाठ करायचे, बिलकुल पाठ करायचे. काय असेल हे स्टेटमेंट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघू, उत्पन्न दारिद्र्याची व्याख्या कशी केली जाते? उत्पन्न दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य कशाच्या आधारे मोजतो? किमान जीवनमान. अन्न हा घटक घेतला होता. वायके अलग कमिटी असेल, DT लकडावाला कार्यगट असेल, यांनी अन्न हा घटक लक्षात घेतला होता. तेंडुलकर समितीने अन्न, शिक्षण आणि आरोग्य हे घटक लक्षात घेतले होते. तर रंगराजन समितीने अन्न, 4 आवश्यक बाबी किंवा 4 आवश्यक वस्तू आणि इतर वस्तू अशा पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलं होतं. तर ते वेगवेगळ्या कमिटीच्या अनुषंगाने ते आपण लक्षात ठेवायचं असते. यावर सुद्धा प्रश्न येत असतो. चला मित्र, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय प्रश्न आहे बघा, प्राध्यापक DT लकडावाला समितीने दारिद्र्याचे सर्वेक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली? समान स्मरण पद्धत, संमिश्र स्मरण पद्धत, अल्पकाळ कालावधी आणि BPL पद्धत आहे का? BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषा खालचे जे खाली लोक आहेत त्याला म्हणायचे बिलो पॉवर्टी लाईन, किंवा APL म्हणतो आपण, अब पॉवर्टी लाईन. या पद्धतीने मोजलं का? पॉवर्टी लाईन निश्चित करण्यासाठी काय म्हटलं, कोणती पद्धत वापरली? तर याला म्हणतात URP. याला काय म्हणतात? URP. आणि याला काय म्हणतात? MRP. मग URP म्हणजे काय? URP म्हणजे आपल्याला 30 दिवसामध्ये म्हणजे महिन्याकाठी ज्या काही वस्तू लागतात त्या वस्तूवरील आणि सेवावरील खर्च लक्षात घ्यायचा. आणि हे कोण वापरतं? हे वापरतं NSSO. काय आहे NSSO? नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन होतं, ज्याची स्थापना 1950 ला झाली होती. नंतर 1970 ला त्याची पुनर्रचना करण्यात आली आणि 2019 पासून CSO आणि NSO एकत्र करून काय केलेलं आहे? नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस असं निर्माण केलेलं आहे. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. मग NSO काय करतं? अर्थव्यवस्थेतील जी काही कुटुंब संस्था असते, हाऊसहोल्ड लोक जे असतात, ज्यांच्या घरोघरी जातं आणि त्यांनी जी काही आकडेवारी गोळा करण्याची पद्धत ठरवली त्या पद्धतीने काय करत असतं? आकडेवारी कलेक्ट करत असतं. मग कलेक्ट करत असताना URP या मेथडनुसार जेव्हा आकडे गोळा करतात तेव्हा ते प्रश्न विचारतात की 30 दिवसामध्ये ज्या काही लागणाऱ्या वारंवार वस्तू आणि सेवा आहेत यावरील तुमचा खर्च कसा आहे. मग नंतर MRP पद्धत डेव्हलप केली कुणी? NSSOनी. मग MRP मध्ये काय म्हटले की 30 दिवस नाही, 30 दिवसासोबतच आता आपण वर्षभरासाठी म्हणजे 365 दिवसामध्ये लागणाऱ्या अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू. किती वस्तू रे मित्र? 5 वस्तू. कुठल्या कुठल्या होत्या? त्याच्यामध्ये कपडे होते, त्याच्यानंतर चप्पल होती म्हणजे फुटवेअर्स, त्याच्यानंतर टिकाऊ वस्तू आणि त्याच्यानंतर होतं तुमचं शिक्षण आणि आरोग्य. मग काय विचारणार ते की वर्षभरामध्ये म्हणजे 365 दिवसामध्ये
तुम्ही ह्या ज्या अधूनमधून 5 वस्तू लागतात तुम्हाला, कपडे आपण रोजच दर महिन्याला घेतो का नाही, चप्पल दर महिन्याला घेतो नाही, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य, या गोष्टीवर होणारा जो खर्च असतो तो अधूनमधून होणार आहे. उत्सव असेल, सण उत्सव असेल किंवा आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपण कपडे घेतो. फुटवेअर्स, चप्पल आपण एकदा घेतली तर 6 महिने वर्षभर घेत नाही. टिकाऊ वस्तू हे सुद्धा तसंच आहे. आणि शिक्षण, आरोग्य, आरोग्य जर म्हटलं तर आपण जेव्हा आपली तब्येत बरी नसेल तेव्हाच आपण दवाखान्यात जातो. नेहमीच जातो का, दर महिन्याला जातो का नाही. आणि शिक्षण, वर्षाच्या सुरुवातीला आपण शिक्षणावर खर्च करतो. म्हणजे शैक्षणिक वर्ष सुरू झालं आपण ऍडमिशनची फी भरत असतो. म्हणजे कुटुंब 365 दिवसामध्ये 5 वेगवेगळ्या वस्तूवर अधूनमधून खर्च करतो. त्याची सुद्धा आकडेवारी गोळा केली जाते. मग ती कुठल्या मेथडमध्ये, MRP मेथडमध्ये, मिक्स रिकॉल पिरियड. आणि हा युनिफॉर्म रिकॉल पिरियड आहे. मग DT लकडावाला यांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला किंवा DT लकडावाला यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या, जे निकष सांगितले होते तेच निकष लक्षात घेऊन नियोजन आयोगाने काय केलं होतं, दारिद्र्याची आकडेवारी मोजली होती किंवा अंदाज व्यक्त केले होते. मग कोणत्या कोणत्या वर्षासाठी, 1993, 94, 99, 2000 आणि 2004-05. मग DT लकडावालाच्या निकषानुसार 1993-94ला 36% दारिद्र्य होतं भारतामध्ये, 99-2000ला 26% आणि 2004-05ला 27.5% दारिद्र्य होतं. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही डिस्कशन केला, अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला चांगले मार्क मिळतील. कुठल्या विषयामध्ये, इकॉनॉमी या विषयामध्ये चांगले मार्क मिळतील. मग बी आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. तेंडुलकर समिती, वारंवार प्रश्न येतात, तेंडुलकर समिती पाठच करून टाकायचं. 2004-05 या वर्षी ग्रामीण भागात 446 दरडोई ही दारिद्र्य रेषा मानावी. आपण यापूर्वी सुद्धा क्वेश्चनच्या अनुषंगाने जो खर्च सांगितला तो बघितलेला आहे. नंतर 4-5ला 41.8% ग्रामीण जनता दारिद्र्य रेषेखाली होती. उष्मांक ही कसोटी कालबाह्य झाली, हे सुद्धा बरोबर आहे. आणि ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात दारिद्र्य अधिक आहे. तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य अधिक आहे का, 2004-05चा विचार केला तर याने ग्रामीण मध्ये सांगितलं होतं 41.8% आणि शहरी मध्ये सांगितलं होतं 25.7%. मग कुठं जास्त आहे, ग्रामीण मध्ये जास्त. इथं काय म्हटलं, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अधिक आहे. म्हणजे हे विधान काय आहे, चूक आहे. स्टेटमेंट 3 काय चूक आहे. मग A, B आणि C पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर बऱ्यापैकी तुम्ही लेक्चरचा एन्जॉय करत असाल मित्रांनो. अशा पद्धतीने जर डिस्कस केलं तर आपल्याला काहीही अडचण येत नाही चांगले गुण घेण्यासाठी. बघा, 2009-10 तेंडुलकर समितीच्या दारिद्र्य रेषेनुसार खालीलपैकी किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते, 29.8%. जर आपण बघितलं 29.8 त्याच्यानंतर तुमचं 33 पॉईंट समथिंग असेल आणि इकडं 20 पॉईंट, म्हणजे हे ग्रामीण आहे, हे शहरी आहे आणि एकूण आहे. एकूण दारिद्र्य किती होतं, 29.8. कधी, 2009-10, 9-10, 4-5 आणि 11-12 हे पाठच करून ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. 2004-05 या वर्षासाठी तेंडुलकर समितीच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कोणती दारिद्र्य रेषा निश्चित केली. आताच यापूर्वीच्या क्वेश्चन्स मध्ये आकडेवारी आली होती 446.68 आणि 578.80 ही दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली होती. मग हे 2004-05चं आहे. मग 2009-10चं येणार नाही का मित्र, नक्कीच येणार. 2011-12चं येणार नाही का, नक्कीच येणार. मग 2009-10ला किती होतं, ग्रामीण भागासाठी 672 रुपये आणि शहरी भागासाठी होतं 854 रुपये तेंडुलकर समितीनुसार. 11-12ला किती होतं, 816 रुपये ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी किती होतं, 1000. हे कोणाचं आहे, तेंडुलकर समितीचं. हे 4-5चं आहे, हे 9-10चं आहे, 11-12चं आहे. रंगराजन जर 2011-12 लक्षात घेतलं तर 2011-12 रंगराजनने किती सांगितलं, 972 ग्रामीण भागासाठी, शहरी भागासाठी 1402. म्हणजे इथं त्यांनी 32 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन आणि इथं सांगितलं होतं 47 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन. इथं जर गेलो आपण तर इथं तुमचं 26 रुपये आहे आणि इथं 32 रुपये प्रति व्यक्ती प्रतिदिन म्हटलं तर 26 आणि 32 येईल. परंतु प्रति व्यक्ती प्रति महिना म्हटलं तर उपभोग खर्च म्हटलं तर 816 आणि 1000 आहे. रंगराजनचा किती आहे, 972 आणि 1402. तर हे आकडे पूर्णपणे काय करायचे आहेत, पाठच करायचे आहेत. पाठ केल्याशिवाय काही पर्याय आहे का, याच्यावर काही एक्सप्लेनेशन आहे का, काही नाही. पुढचं बघा. अनेक अंगी दारिद्र्य निर्देशांकाने 1997 मधील कोणत्या निर्देशांकाची जागा घेतली.
आत्ताच आपण याच लेक्चरमध्ये बघितलं की HPI होतं, HPI 1997 आणि MPI कधी आला 2010 ला आला. याने कशाची जागा घेतली, HPI ची जागा घेतली होती. मग MPI कोण करतं डेव्हलप, UNDP आणि OPHI ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून काय केलं जातं, MPI डेव्हलप केला जातो. मग MPI चे निर्देश आयाम किती आहेत, 3. कुठले, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमान. आणि निर्देशांक किती आहेत, 10. इंडिकेटर्स किती आहेत, 10. आणि आयाम किती आहेत, 3. 3 कुठले, शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा. हे लक्षात ठेवायचं, 3 आयाम आणि इंडिकेटर किती आहेत, 10 आहेत. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. काय असेल प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. चला, खालील विधाने नियोजन आयोगाने दिलेल्या भारतीय दारिद्र्याच्या अंदाजासंबंधी आहेत. भारतातील महत्त्वाच्या राज्यामध्ये दारिद्र्याचं संकेंद्रण झालेलं आहे. म्हणजे दारिद्र्य आपल्याला मोठ्या प्रमाणात काही राज्यामध्ये दिसते. कुठले कुठले राज्य आहेत, त्याच्यामध्ये बिहार असेल, UP असेल, पश्चिम बंगाल असेल, मणिपूर असेल, त्याच्यानंतर इथे दिलेलं हिमाचल प्रदेश आहे, हरियाणा आहे, बिहार आहे. तर असे काही राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये दारिद्र्याचं काय झालेलं, संकेंद्रण झालेलं आहे. शहरी दारिद्र्यातील घट ही ग्रामीण दारिद्र्याच्या घटीपेक्षा अधिक आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. शहरामधील दारिद्र्यामध्ये होणारी जे घट आहे ती ग्रामीण दारिद्र्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर दारिद्र्याचा दर हा हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि बिहारमध्ये वाढला आहे. तर हे सुद्धा बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013चा क्वेश्चन आहे. त्या अनुषंगाने हे सगळे विधान जे आहेत काय आहेत, बरोबर आहे. नियोजन आयोगाने लकडावाला तज्ञ गटाचे दारिद्र्याचे अंदाज मान्य केलेले आहेत. लकडावाला कार्यगट कधी स्थापन झाला, 1989 ला स्थापन झाला. 1993 ला त्यांनी रिपोर्ट केला. 1997 ला त्यांच्या निकषाच्या आधारे कधीचे आकडेवारी 1977-78 पासून तर 2004-5 पर्यंत, 2004-5 पर्यंत या कालावधीचे वेगवेगळे जे आकडेवारी होती ती लकडावाला कार्यगटाच्या निकषाच्या आधारे नियोजन आयोगाने काय केलेली आहे, रिवाइज केलेली आहे किंवा अंदाज व्यक्त केलेले आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न बघूया मित्र. दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे. कारण बघा, याला काय म्हणतात, शीर्षगणती, हेड काउंट रेशो, हेड काउंट रेशो. आणि याला काय म्हणतात, पॉवर्टी गॅप, पॉवर्टी गॅप. मग पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हलिन यांचं नाव लक्षात ठेवायचं. मार्टिन रेव्हलिन कोण होते, ऑस्ट्रेलियन. मार्टिन रेव्हलिन कोण होते, ऑस्ट्रेलियन अर्थतज्ञ होते. आणि मार्टिन रेव्हलिनच्या निरपेक्ष दारिद्र्याच्या निकषावर वर्ल्ड बँक जे म्हणतो, डब्ल्यू बँक किंवा WB वर्ल्ड बँक जो दारिद्र्याचा निकष सांगतो, $2.15 प्रतिदिन प्रति व्यक्ती. उपभोगावरील खर्च हा $2.15 अमेरिकन डॉलर याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला अत्यंतिक दारिद्र्य कोण मानत असते, वर्ल्ड बँक रिपोर्ट. आणि वर्ल्ड बँक रिपोर्टचा हा जो निकष आहे तो कशाच्या आधारे आहे, मार्टिन रेव्हलिन यांनी निरपेक्ष दारिद्र्याचे निकष जे मांडले होते त्याच्या आधारे तो केलेला आहे. इथं आपल्याला काय बघायचं, पॉवर्टी गॅप ही संकल्पना कोणी मांडली, गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हलिन यांनी मांडलेली आहे. मग दारिद्र्य तफावत गुणोत्तर किंवा पॉवर्टी गॅप जो काय रेशो आहे याच्यापेक्षा शीर्षगणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे चांगले गुणोत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये जे वर्णन दिलेलं आहे की निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे आपल्याला कोण सांगते, पॉवर्टी गॅप सांगते. पॉवर्टी गॅप म्हणजे काय, तर अशा पद्धतीने एक आपण दारिद्र्य रेषा निश्चित केले. आपण बघूया तेंडुलकर समिती 816 आणि 1000 रुपये काय प्रतिमाह प्रति व्यक्ती हा उपभोग खर्च. ही आपली काय आहे, लाईन आहे. कशाची लाईन आहे, पॉवर्टी लाईन आहे, पॉवर्टी लाईन आहे. आणि या लाईनच्या खाली जे लोक असतात यांचं जे सरासरी उत्पन्न असते ते जर आपण असं लक्षात घेतलं, हे त्यांचं सरासरी काही लोकांचं इथं असेल, काही लोकांचं इथं, काही लोकांचं इथं, काही लोकांचं अगदीच कमी असेल. मग यांचं जे सरासरी काय असेल, उत्पन्न असेल, सरासरी उत्पन्न, याचा विचार कुठे केला जातो, पॉवर्टी गॅप. मग या पॉवर्टी लाईन पासून या लोकांचं अंतर किती आहे हे अंतर मोजण्याचं काम
दारिद्र्य काय करत असते, दारिद्र्य तफावत गुणोत्तर करत असते. मग हे जे अंतर आहे हे अंतर भरून करण्यासाठी आपल्याला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे हे काढण्यासाठी, म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेतील बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली राहणारे जे लोक असतात त्या लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे आणि त्यांना पॉवर्टी लाईनच्या वर आणण्यासाठी पॉवर्टी लाईन पासून त्यांच्या सरासरी उत्पन्नाचा जो गॅप असतो तो भरून काढण्यासाठी आपल्याला किती उत्पन्नाची आवश्यकता आहे हे कोण सांगत असते, पॉवर्टी गॅप किंवा दारिद्र्य तफावत गुणोत्तर सांगत असते. आलं का लक्षात? आणि ही संकल्पना कोणी मांडली तर गौरव दत्त आणि मार्टिन रेव्हलिन यांनी मांडलेली आहे. हे परीक्षेच्या दृष्टीनं आवर्जून लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न बघूया. दांडेकर आणि रथ यांच्या अंदाजानुसार 1960-61 मध्ये ग्रामीण भागात रिकामी जागा लोक आणि शहरी भागात रिकामी जागा लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. तर यापूर्वी आपण क्वेश्चन्स हा डिस्कस केला आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ग्रामीण भागामध्ये 40%, शहरी भागामध्ये 50%. तर एकमेव अर्थतज्ञ किंवा एकमेव व्यक्ती आहेत किंवा हे होता अर्थतज्ञ दोघ जण होते, दांडेकर आणि रथ, यांना असं आढळून आलं की ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये दारिद्र्य अधिक आहे. हे एकमेव आहेत. बाकी सर्व कार्यगट असतील, सर्व समित्या असतील, या सर्वांना असं दिसून आलं की ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य जास्त असतं, शहरी भागामध्ये कमी असतं. परंतु यांना काय लक्षात आलं, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये जास्त आहे, म्हणून यांचा आकडा महत्वाचा आहे. 40%, 50% आणि एकूण म्हटलं तर 41% अशा पद्धतीने त्यांना दारिद्र्याचा अंदाज आला होता किंवा त्यांनी अंदाज काढला होता. पुढचा क्वेश्चन बघूया. भारतात दारिद्र्य विषयक कोणती संकल्पना विचारात घेतलेली आहे? पूर्ण दोन्ही लेक्चर जर आपण डिस्कस व्यवस्थित ऐकलं असेल, बघितले असतील किंवा ही चर्चा नक्कीच तुम्हाला आउटपुट मिळून देणारी आहे. बघा, भारतात दारिद्र्य विषयक कोणती संकल्पना वापरल्या जाते? निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य. तर आपण वापरतो निरपेक्ष दारिद्र्य, कारण भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये दारिद्र्याच्या खाली राहणाऱ्या लोकांना दारिद्र्याच्या वर आणणे हा सर्वात पहिला काय असतो, उद्दिष्ट असतो. त्याच्यामुळे निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना भारतामध्ये राबवल्या जाते किंवा वापरल्या जाते. बरं, पुढचा प्रश्न. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, किती क्वेश्चन्स होते? जवळपास 27-28 पीपीटी होत्या आपल्या. आणि यापूर्वीचं जे काही लेक्चर असेल ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. तर ही जे काही सिरीज आहे, या सिरीजमध्ये जे काही आपण डिस्कशन करणार आहोत हे नक्की तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळं अर्थव्यवस्था विषयाचा अभ्यास कसा करायचा, कशा पद्धतीनं 1 बाय 1 आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची, संकल्पना लक्षात ठेवायची आणि एक संकल्पना ही दुसऱ्या संकल्पनेवर कशी डिपेंड असते, एक चॅप्टर केल्यानंतर हे चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरमध्ये कसं इंटरलिंक आपल्याला करायचं आहे हे आपल्याला या चर्चेमधून दिसून येत असते. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल, हे लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कॉमेंट्स असतील त्या सुद्धा नमूद करा आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे, हे तुम्हाला मी रिक्वेस्ट करत आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपली सिरीज चालूच राहणार आहे आणि आपल्या अभ्यासाला नक्कीच दिशा मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.